Stories on mic. Stories on mic. Stories on mic. कल्पना करा, तुम्ही ज्या घरात राहता त्याच घरात तुमच्या नकळत आणखी एक व्यक्ती राहत असेल तर फ्रेंड्स, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक थरारक कथा, एका अनोख्या प्रेमकथेची, एका अनपेक्षित रहस्याची आणि एका श्वास रोखून धरणाऱ्या संघर्षाची गाथा. पाहिले ना मी तुला. ही भूताची गोष्ट अजिबात नाही, पण इथे भास होतात. प्रेमकथा नाही, पण हृदय गुंतत. थरारक नाही, पण पाऊल थांबतं. ही आहे अमुदिनीची कथा, जिचं शहराशी पहिलं भेटणं एकटेपणाच्या सावलीत झालं आणि जिथे तिचं हसणं कोणीतरी न पाहता ओळखलं. पाहिले ना मी तुला ही तुमच्या मनात घर करणारी, नकळत आत्मनाशी बोलणारी एक मैत्रीची, विश्वासाची आणि गूढतेची गोष्ट आहे. तर मग तयार आहात ना ही कथा समजून घ्यायला? महाराष्ट्रातील एका लहानशा गावातून डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन अमुदिनी, प्रभू मुंबईत येते. तिची राहण्याची सोय होते ती एका 2 BHK फ्लॅटमध्ये. पण या घरात एक अट असते, एक खोली कायम बंद राहील, कारण त्यात घर मालकाचं खाजगी सामान आहे. अमू तिथे साधं सरळ आयुष्य जगू लागते, पण तिला कल्पनाही नसते की त्याच घरात तिच्या नकळत आणखी एक व्यक्ती राहते. कोण? भूत आहे का? पण त्या बंद दाराआड नक्की काय दडलंय? लवकरच अमुच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घडू लागतं. एके दिवशी घरातले वस्तू हलू लागतात. तिने ठेवलेलं जेवण गायब होतं. स्नेहांजली नावाच्या त्या घरात खरंच एखादं भूत आहे का? की हा फक्त तिच्या मनाचा खेळ आहे? या भीतीदायक वातावरणात अमूला एक अदृश्य मित्र मिळतो, जो तिच्याशी चिठ्ठ्यांमधून संवाद साधतो, तिला मदत करतो, तिचा आधार बनतो. जेव्हा लपंडावाचा खेळ जीवघेणा ठरतो, पण लवकरच हा लपंडावाचा खेळ एका धोकादायक वळण घेतो. त्या बंद खोलीचं रहस्य उलगडतं आणि जीवघेण्या संकटांची एक अशी मालिका सुरू होते, जिची अमूने कधी कल्पनाही केली नव्हती. या धोक्याच्या वादळात 2 अनोळखी जीव एकमेकांसमोर येतात आणि एकमेकांचा एकमेव आधार बनतात. आता तुम्ही म्हणाल, मी ही कादंबरी का वाचावी किंवा का ऐकावी? पाहिले ना मी तुला ही फक्त एक कादंबरी नाही बरं का. ही एकाच वेळी तुम्हाला हसवणारी, रडवणारी, तुमच्या काळजाचा ठोको चुकवणारी आणि शेवटी तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हसू सोडून जाणारी एक भावनिक रोलर कोस्टर राईड आहे. यात तुम्हाला मिळेल प्रेमाचा गोडवा, 2 अनोळखी व्यक्तींमध्ये हळुवारपणे फुलणारं प्रेम, मैत्रीची निखळता, अमू आणि सिया यांच्यातील घट्ट मैत्री आणि एकमेकींना दिलेला आधार, रहस्याची उत्कंठा. त्या बंद खोलीपासून ते मार्तंडच्या खऱ्या ओळखीपर्यंत प्रत्येक पानावर एक नवीन रहस्य, एका अनपेक्षित थ्रिलरचा अनुभव. अपहरण, धोकादायक गुन्हेगार आणि जीव वाचवण्यासाठी धावपळ. मुंबईत संघर्ष करणाऱ्या एका सामान्य मुलीची ही कथा तुम्हाला कुठेतरी तुमची स्वतःची वाटेल. चला तर मग तयार राहा, साक्षीदार व्हा अमू आणि मार्तंडच्या या अनोळख्या अविस्मरणीय प्रवासाचे. मला खात्री आहे ही पात्र आणि त्यांची ही कथा तुमच्या मनात कायमचं घर करून राहील. नक्की वाचा, नक्की ऐका तुमची नवी आवडती कादंबरी पाहिले ना मी तुला. या पावसात मुंबईत एक मैत्री जी अदृश्य आहे आणि एक रहस्य जे सगळं वादळ बदलून टाकणार आहे. पाहिले ना मी तुला, एक गूढ प्रेम कथा लवकरच तुमच्या मनातल्या खोल कप्प्यात राहायला येत आहे. पाहिले ना मी तुला, एक सस्पेन्स आणि स्नेहाने गुंफलेली शहरी गूढ कथा, जिथे प्रेमाचं रूप धुक्यासारखं आहे आणि मैत्रीचं अस्तित्व वाऱ्यासारखं. कधी कधी जे दिसतं तेच आपलं सर्वस्व होतं. पाहिले ना मी तुला, एक प्रेमकथा जिथे स्पर्श नाही, आवाज नाही, पण संवाद आहे. जिथे नजरा नाहीत, पण हृदय एकमेकांवर उमटत चाललेली आहे. कधी वाचाल का अशी प्रेम कहाणी जिथे कोण आहेस तू या प्रश्नात मी आहे तुझा हे उत्तर लपलेलं आहे. Stories on mic. Stories on mic.